नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर बघा, आज हा व्हिडिओ आहे सकाळी सकाळचा. तर अमृताने देवपूजा वगैरे केली होती, पण तिनं फुलं वगैरे काही तोडली नाहीत. मग नंतर मी माझं काम झाल्यानंतर फुलं वगैरे तोडून आणली, नंतर देवाला वगैरे घातली आणि मग पाया वगैरे पडले. कारण त्या देवपूजा वगैरे अमृताच पहिलं करत असते. कारण सकाळी उठल्या माझं कसं स्वयंपाक वगैरे बनवायचं चालू असतं. तर ती काय करते, रोज आंघोळी केली वगैरे की लगेच देवपूजा करून घेते. तर म्हटलं चला मग आपण मग फुलं वगैरे तर घालू. तर अशी बघा फुलं वगैरे तोडून आणलेत मी आणि देवबाप्पाला घातलेत. आणि माझी भाज्या बनवायच्या राहिलेत बरं का शिल्लक. तर म्हटलं जरा फुलं पण तोडू आणि कढीपत्ता पण तोडून आणू. तर फुलं पण काय आता बरीच अशी काय लागलेली, थोडीच फुलं होती तेवढीच तोडून आणली आणि देवांना अशी छानपैकी घातली. अगरबत्ती पण एक लावली. मग तर अमृताला कशी आता रोज देवपूजा करायची तिला सवय लागली आहे, त्यामुळे ती रोजच्या रोजच देवपूजा करत असते. तर आता मला मटकीची भाजी आणि पिठलं जरा बनवायचं आहे, सुक्कं पिठलं. तर आकाशला आमच्या पिठलं आवडतं सुक्कं बनवलेलं, तर तो म्हटलं मला सुक्कं पिठलं बनवून दे. तर मग चला म्हटलं सुक्कं पिठलं पण बनवू. आणि सकाळी पातळ भाजी मटकीची बनवली होती बरं का, पण ती संपली, थोडीच राहिली होती. म्हटलं आणि जरा सुक्की भाजी आता बनवू मटकीची. तर घरात असं कडधान्य वाळलेली मटकी वगैरे आणलेली होती ना, तर मी परवा दिवशी पाण्यात भिजायला टाकली होती आणि संध्याकाळी त्याला मोड येण्यासाठी बांधून ठेवलं होतं. तर त्याला छानपैकी असं मोड वगैरे आलं होतं. म्हटलं चला आता त्याची भाजी छानपैकी बनवू. बघू शकता असं मोड वगैरे छान आलेत. आणि ठेसा वगैरे रात्री बनवून ठेवलेला होता पिठलं बनवण्यासाठी. तर आता पहिल्यांदा मी काय करते, भरपूर कांदा वगैरे भाजून घेते आणि मस्त असा सुक्की भाजी बनवून घेते मटकीची. तर त्यासाठी टमाटर कांदा असा मी पहिला चिरून ठेवलेला होता बरं का. तो आता पिठल्यासाठी त्यातला थोडा ठेवला मी. आणि आता कांदा वगैरे छानपैकी भाजून घेतला. त्यात अद्रक लसूण पेस्ट संपलेली होती, त्यामुळे मी विकत आणलेली होती. तर मग तेच घातले. लाल तिखट, हळद, जिरं, मोहरी, कढीपत्ता हे सगळं मी त्यामध्ये टाकलेलं आहे. आणि आता छानपैकी भाजून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये मटकी पण भाजून घ्यायची. टोमॅटो हां. तर त्यामध्ये टोमॅटो पण टाकून छानपैकी हलवून घेतलं. आणि एवढं काही जास्त टमाटर भाजायची आपल्याला गरज नाही, थोडं थोडं भाजलेलं आहे मी त्यामध्ये. तर आता मटकी पण टाकली, मटकी पण चांगली भाजून घ्यायची. आणि मटकीमध्ये कसं जास्त काही मसाला नसला तर चालतो. आणि कोथिंबीर माझ्याजवळ जे संपलेलं आहे बरं का, मी कोथिंबीर काही टाकलेली नाही, कारण मी ठेसा बनवताना त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे, त्यामुळं काय नसली तर चालते. तर आता थोडंसं पाणी टाकून मी हिला शिजायला पलीकडच्या शेगडीवर ठेवली. आणि आता इकडे मी काय करणार आहे, बेसन बनवून घेणार आहे सुक्कं छानपैकी. तुम्ही अशा पद्धतीनं बेसन बनवलं ना, खूप छान लागतं बेसन. तर अशा पद्धतीने पण बनवून बघा. तर जरा कांदा थोडा कमी पडला बरं का बेसनमध्ये, कारण सुक्का जर बेसन बनवायचं असलं ना आपल्याला, तर त्याला पण कांदा भरपूर असा लागतो आणि छानपैकी असा भाजायचा पण. तर त्याच्यामध्ये पण मी कढीपत्ता, जिरं, मोहरी, लाल तिखट, हळद हे सगळं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि एकदम काय म्हणजे जास्त त्याला आपणाला हे कष्ट घ्यायची गरज नाही. थोड्या प्रमाणात आपणाला ते होऊन जातं लगेच. पटकन करायचं म्हटलं ना लगेच होऊन जातं, जास्त वेळ आपला काय लागत नाही त्यासाठी. तर बघू शकता असा कांदा छानपैकी भाजला आणि त्यात सगळं जे जिरं मोहरी ते पण टाकली. आणि मी बेसन पीठ पहिलं एक नाही 5-10-15 मिनटं भिजवून ठेवलं होतं. तर आता ती छानपैकी भिजले बरं का. तर असं त्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं आहे आपणाला आणि थोडा थोडा करून असं हलवून घ्यायचं आहे. आणि एकदम मस्त लागतं बरं का खायला. तर आता तो घट्ट व्हायला लागला आहे, कारण आपण जर असं बेसन बनवायला लागलं ना तर ते पातळ होण्याची शक्यता असते. असं बनवलं ना तर लगेच छानपैकी बनवून जातं आणि जास्त आपल्या भांड्यांना पण काही ते चिटकत वगैरे नाही. तर आता पूर्ण हे करून घेतलं आहे. तर आता याच्यावर आपणाला झाकून पण घ्यायचं आहे बरं का चांगलं. म्हणजे जरा वाफेवर शिजला ना 5-10 मिनटं म्हणजे छान लागतो. कच्चा खाल्लेला आपल्या शरीरासाठी चांगला नाही, हागवण वगैरे लागण्याची पण शक्यता असते. तर आपली मटकी पण अशी छानपैकी शिजल्या बघू शकताय. आणि मला पण लागलेलं आहे भूक, आता लगेच पटकन भाजी करून आता आपल्याला जेवण पण करायचं आहे. तर आता आपली मटकीची भाजी पण शिजलेली आहे आणि पिठलं पण शिजलेलं आहे बघा छानपैकी. तर आता त्या मुलांना मुलगीला पण वाढून दिले आणि मी पण वाढून घेतले. तर चला आता आपल्याला जेवण करायचं आहे. आणि आपली भाजी कशी वाटली याची पिठलं आणि मटकीची नक्कीच कमेंट करून सांगा.
तर मस्त झालं होतं बरं का मटकीची भाजी आणि पिठलं खायला. तर तुम्ही पण असं नक्कीच बनवून बघा, नंतर कमेंट करून सांगा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.